नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा आपला मेन टॉपिक आहे तो म्हणजे आता तुमची MSBT समर एक्झाम ही चालू होणार आहे. तर त्यासाठी आपण प्रत्येक विषयाचे आता IMP क्वेश्चन जे असतील ते आपण प्रत्येक विषयाचे आपण आता बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जावा प्रोग्रामिंग म्हणजे जावा प्रोग्रामिंग हे सब्जेक्ट तुम्हाला 4th सेमिस्टरला आहे. कम्प्युटर डिप्लोमावाल्यांसाठी हे सब्जेक्ट 4th सेमिस्टरला. तर त्यासाठी आपण इम्पॉर्टंट जे क्वेश्चन असतील तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ते क्वेश्चन जरी तुम्ही केले तरी तुमची जी एक्झाममध्ये जी पासिंग असते ती तुमची आरामात ही पासिंग होऊन जाईल. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये जावा प्रोग्रामिंगचे इम्पॉर्टंट क्वेश्चन हे बघायला मिळतील. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा जो पेपर बघताय ते 2023चा समर 2023चा हा जावा प्रोग्रामिंगचा पेपर हा आहे. तर यामध्ये तुम्हाला पहिले आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न समजून घेऊ. तर यामध्ये तुम्हाला टोटल 6 क्वेश्चन हे दिलेले असतात. तर त्यामध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन हे सॉल्व करायला लागतात. तर त्यासाठी प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 2 मार्क असतात. तर त्यानंतर दुसरा क्वेश्चन असतो, त्यामध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन हे सोडवावं लागतात. तर त्यासाठी प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला हे 4 मार्क दिलेले असतात. त्यानंतर तिसरा जो क्वेश्चन असतो त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 क्वेश्चन हे सोडवावं लागतात आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला 4 मार्क हे दिलेले असतात. त्यानंतर जो चौथा क्वेश्चन असतो त्याच्यातसुद्धा तुम्हाला 3 क्वेश्चन हे सोडवावं लागतात आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी हे 4 मार्क असतात. त्यानंतर जो 5वा क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2 क्वेश्चन हे सोडवावं लागतात आणि प्रत्येकी क्वेश्चनसाठी तुम्हाला हे 6 मार्क भेटत असतात. त्यानंतर 6वा जो क्वेश्चन असतो त्याच्यातसुद्धा तुम्हाला 2 क्वेश्चन सोडवावं लागतात आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी हे 6 मार्क असतात. तर ही झाली क्वेश्चन पेपर पॅटर्न. तर आपण आता इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते तर हे बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो 2023चा जो पेपर आहे तर यामधून आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. तर तुमचा क्वेश्चन नंबर 1मधला तुम्हाला 2 मार्कासाठी विचारलेले प्रश्न आपण बघणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन तो म्हणजे लिस्ट द टाईप ऑफ इनहेरिटन्स इन जावा. हा क्वेश्चन खूप वेळेस हा विचारला गेलेला आहे. तर त्यानंतर डिफाईन क्लास स्ट्रीम लिस्ट इट्स टाईप हा सुद्धा क्वेश्चन हा विचारला जातो. त्यानंतर जावाचे फीचर्स तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. तर या क्वेश्चन नंबर 1मधले हे 3 इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी आहेत. तर त्यानंतर दुसऱ्या क्वेश्चनमधला जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट अँड प्रोबॅबिलिटी विथ रिस्पेक्ट टू जावा लँग्वेज. हा क्वेश्चनसुद्धा खूप वेळेस हा विचारला गेलेला आहे. त्यानंतर एक्सप्लेन द 2 वेज क्रिएटिंग थ्रेड इन जावा. त्यानंतर तिसऱ्या क्वेश्चनमध्ये जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे डिस्क्राईब द यूज ऑफ अ फॉलोइंग मेथड्स. हे जे मेथड्स आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतात. तर अशा पद्धतीचे मेथड्स असतात जावामध्ये, ते तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारले गेलेले असतात. त्यानंतर एक्सप्लेन डायनॅमिक मेथड डिस्प्यूट्स इन जावा विथ अ सुटेबल एक्झाम्पल. हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर जो क्वेश्चन नंबर 4 आहे त्याच्यामधला तुम्हाला एक्सप्लेन द 4 ॲक्सेस स्पेसिफायर्स इन जावा. हा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन मेथड ओव्हरलोडिंग अँड मेथड ओव्हररायडिंग. त्यानंतर डिफरन्स बिटवीन जावा ॲप्लिट अँड जावा ॲप्लिकेशन. हे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला इम्पॉर्टन्स आहेत. त्यानंतर 5वा क्वेश्चनमधला जो सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन तो म्हणजे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ अ डायनॅमिक मेथड डिस्पॅच विथ अ सुटेबल एक्झाम्पल. हा क्वेश्चन खूप वेळेस हा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर 6व्या क्वेश्चनमध्ये जो आहे तो म्हणजे कमांड लाईन आर्ग्युमेंट विथ अ सुटेबल एक्झाम्पल. आणि त्यानंतर ॲप्लिट लाईफ सायकल इन डिटेल्स. हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळेस हा विचारला गेलेला आहे. तर ही जी होती ती 2023ची समर एक्झामची जी क्वेश्चन पेपर होते. तर आपण 2022ची एक क्वेश्चन पेपर आता बघणार आहोत. तर मित्रांनो, ही जी क्वेश्चन पेपर आहे ती समर 2022ची ही जावा प्रोग्रामिंगची क्वेश्चन पेपर आहे. तर यामध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन हे बघणार आहोत. तर
पहिले तर फर्स्ट क्वेश्चनमधला जो तुमचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे एनालाइज द लॉजिकल ऑपरेटर इन जावा. त्यानंतर डिफाईन इंटरफेस इन जावा. त्यानंतर एक्सप्लेन ॲनी मेथड्स ऑफ अ फाईल क्लासेस अँड सिंटॅक्स ऑफ अ इलिप्स. हे जे 4 क्वेश्चन आहेत ते खूप इम्पॉर्टन्स हे क्वेश्चन आहेत. त्यानंतर जो दुसरा क्वेश्चन आहे तो म्हणजे एक्सप्लेन द 4 फीचर्स ऑफ अ जावा. हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे कारण की हा क्वेश्चन प्रत्येक वर्षी हा विचारला गेलेला आहे. त्यानंतर डिफरन्स बिटवीन व्हेक्टर्स अँड ॲरे. त्यानंतर जो तिसरा क्वेश्चन आहे यामधला सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन तो म्हणजे एक्सप्लेन सिंगल अँड मल्टी लेवल इनहेरिटन्स विथ अ प्रॉपर एक्झाम्पल. हा क्वेश्चनसुद्धा खूप वेळेस विचारला गेलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4मधला सर्वात महत्त्वाचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे ड्रॉ अँड एक्सप्लेन लाईफ सायकल ऑफ अ थ्रेड्स अँड एक्सप्लेन. हे जे कंडिशन्स असतात ते एक्सप्लेन करायचे. हे खूप वेळेस हे विचारला गेला हा क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5मधला तुम्हाला जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे हाऊ टू क्रिएट अ युजर डिफाईन्ड पॅकेज इन जावा एक्सप्लेन विथ अ सुटेबल एक्झाम्पल. हा सुद्धा खूप वेळेस विचारला गेलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6मधला जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन स्ट्रिंग क्लास अँड स्ट्रिंग बफर अँड एक्सप्लेन मेथड. याचे मेथडसुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करायला लावतात. तर अशा पद्धतीचे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन हे आपण 2022च्या पेपरमधनं हे बघितलेले. तर मित्रांनो हा जो क्वेश्चन पेपर आहे तो तुमचा समर 2019चा हा पेपर आहे. म्हणजे कोविडच्या पहिलेचा हा 19चा पेपर आहे. तर ह्यामधून आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. तर ह्यामध्ये जो पहिल्या क्वेश्चनमधला जो आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन तो म्हणजे लिस्ट ॲनी 8 फीचर्स ऑफ जावा. त्याच्यानंतर लिस्ट टाईप्स ऑफ इनहेरिटन्स इन जावा अँड डिफाईन स्ट्रीम क्लास लिस्ट इज टाईप. हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2मधला जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स अँड प्रोबॅबिलिटी विथ रिस्पेक्ट टू जावा लँग्वेज. त्यानंतर जो तिसरा क्वेश्चनमधला जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे डिस्क्राईब द यूज ऑफ अ फॉलोइंग मेथड्स. हा क्वेश्चन खूप वेळेस हा विचारला गेलेला आहे. त्यानंतर एक्सप्लेन डायनॅमिक मेथड डिस्पॅच इन जावा विथ अ सुटेबल एक्झाम्पल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4मधला जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे डिफरन्स बिटवीन मेथड ओव्हरलोडिंग अँड मेथड ओव्हररायडिंग. त्यानंतर डिफरन्स बिटवीन जावा ॲपलेट्स अँड जावा ॲप्लिकेशन. प्रत्येकी तुम्हाला 4 पॉईंट्स हे लिहावं लागतात. त्यानंतर जो 5वा क्वेश्चनमधला जो इम्पॉर्टंट क्वेश्चन तो म्हणजे एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ अ डायनॅमिक मेथड डिस्पॅच विथ अ सुटेबल एक्झाम्पल. त्यानंतर जो 6वा क्वेश्चन आहे याच्यामधला जो महत्त्वाचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे डिस्क्राईब ॲपलेट लाईफ सायकल इन डिटेल्स अँड एक्सप्लेन द कमांड लाईन आर्ग्युमेंट विथ अ सुटेबल एक्झाम्पल. हे जे 2 क्वेश्चन आहेत तुम्हाला 6 मार्काला विचारलं. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये हे 2 क्वेश्चन हे विचारले गेलेले आहेत. तर हा जो होता तो 2019चा समर पेपर होता. तर मित्रांनो अशा पद्धतीचे हे जावा प्रोग्रामिंगवरचे जे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते. तर हे जरी क्वेश्चन तुम्ही जर केले तरी तुमचं पेपरमध्ये तुमची ही चांगली स्कोरिंग होऊ शकते. तर अशा पद्धतीने हा जो व्हिडिओ होता. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक्स करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि अजून तुम्हाला कोणते सब्जेक्टचे IMP क्वेश्चन पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.